महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह-काटशहचा खेळ चांगलाच रंगलाय। 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करत भाजपची कोंडीच केली होती। पण अवघ्या 2.5 वर्षातच भाजपनं एकनाथ शिंदेंच्या मदतीनं महाविकास आघाडीला चेकमेट देत सत्तांतर घडवून आणलं। काही अडीच घरे चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात, सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात। गेल्या 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करतायत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही। विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे। खरं तर बुद्धिबळाच्या खेळात प्रत्येकाची सोंगट्यांची चाल ठरलेली आहे। घोडा 2.5 घर चालतो, उंटाची चाल तिरकी आहे, तर हत्ती उभा आडवा कसाही चालतो। प्याद्यांची चाल सरळ असते, पण राजकारणाच्या सारीपाटावर कोण कोणती चाल खेळेल याचा काही नेम नाही। वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकीय सारीपाटावर असाच खेळ रंगला होता। आता बुद्धिबळ आणि चितपट हे विषय मोठा स्पोर्ट्स हा राजकारण हे स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये खेळलं गेलं पाहिजे हे निश्चितच आहे, पण याची तुलना त्याशी करणं उचित नाही आहे। आपलं क्षेत्र वेगळं आहे। आपलं क्षेत्र त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण न घुसता आपलं क्षेत्र लोकांपुढे जाऊन लोकांच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या एकंदरीत ज्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याकरता प्रत्येक राजकीय पक्षाने प्रयत्न केला पाहिजे। बुद्धिबळाच्या नियमानुसार स्वतःच्या मोहऱ्यांना मारता येत नाही, केवळ विरोधी मोहऱ्यांनाच मारता येतं। पण राजकीय सारीपाटावर असा कोणताही नियम नाही। राजकारणात कधी कोण कुणाला चेकमेट देईल याचा काही नेम नाही। अलीकडच्या काही वर्षातील राजकारण पाहिलं तर त्याची प्रचिती तुम्हाला येईल। आणि हो, बुद्धिबळाचा खेळ संपल्यानंतर जसं सगळ्या सोंगट्या एका बॉक्समध्ये एकत्र असतात तेच राजकारण्यांनाही लागू पडतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।